नमस्कार मित्र हो, आज युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम मध्ये MSITच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विशेष प्रदर्शनात तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे। आजचा दिवस आपण सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण मेहनतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रदर्शन आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणार आहोत। हे केवळ उत्पादनांचे प्रदर्शन नाही, तर त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे। या प्रकल्पावर त्यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि त्यांची ही मेहनत आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत। धन्यवाद। मी आमच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करू इच्छिते, कारण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून संगणकाचे अद्भुत भाग तयार केले। त्यांचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे। नमस्कार, मी सानिका पाटील। युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम मध्ये आम्ही इनपुट आउटपुट चॅप्टर शिकताना आम्हाला इनपुट आउटपुट डिव्हाइसची योजना सुचली की तेही आम्ही करू शकतो, म्हणून ते आम्ही एक प्रोजेक्ट म्हणून तयार केले आहे। त्यामध्ये श्वेता पाटील, आर्या कांबळे, सिद्धी कांबळे आणि अनुराधा कांबळे यांची मदत लाभली। तुम्ही कोणतं मॉडेल बनवलात आणि त्यामध्ये कोण कोण सहभागी आहे तुमच्या सोबत? युनिव्हर्सल कम्प्युटर B3 मध्ये MSIT शिकत असताना इनपुट आउटपुट चॅप्टर शिकवताना आम्हाला असं वाटले की आपणही असे मॉडेल बनवू शकतो। यामध्ये मी स्वतः सिद्धी देवडेकर, सानिका पाटील, श्वेता पाटील, आर्या कांबळे, अनुराधा कांबळे यांची मदत लाभली। ओके, ह्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? हे मॉडेलच का बनवायचं अशी कल्पना कशी सुचली? युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम MSIT B3 मध्ये आम्हाला इनपुट आउटपुट चॅप्टर शिकताना त्यामध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइसची माहिती समजली व ते आम्ही एक प्रोजेक्ट म्हणून तयार केले। ओके, अतिशय सुंदर प्रोजेक्ट तयार झाला आहे। ह्या असा वेळ कसा लागला आणि कशाबद्दल तुम्ही हे डिझाईन केलं प्रोजेक्ट? आम्हाला इनपुट आउटपुट डिव्हाइसचे मॉडेल्स बनवण्यासाठी 1 ते 2 दिवस लागले। आम्ही प्रत्येक जणींनी याचे पार्ट वापरून घेऊन तयार केलं। ओके, व्हेरी गुड। याचा उद्देश काय आहे? मॉडेल बनवण्यापाठीमागचा उद्देश? MSIT शिकताना इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये सरळ व सोप्या भाषेत मॉडेल तयार करता येते। ओके, म्हणजे इनपुट डिव्हाइसची सरळ आणि सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना माहिती मिळेल यासाठी हे प्रोजेक्ट ह्यांनी तयार केलं। अतिशय सुंदर हे प्रोजेक्ट झालंय, त्यासाठी सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो।